ओके. ओके ते सिस्टर वाढायची तब्येत कशी? चांगलं आहे, चांगलं आहे. हे दोन्ही सर्जन आहे, ते पिडियाट्रिक सर्जन आहे. दोन्ही सरांनी सर्जरी केली. धन्यवाद मॅडम. मॅडम काय सांगणार, कशा प्रकारे शस्त्रक्रिया झाली, किती तास लागले, किती साधारणतः लोक होते, नेमकं काय होते त्यामध्ये? ही जी शस्त्रक्रिया होती ती 3 दिवसाचा बेबी आहे आणि त्याच्या बेबीच्या पोटामध्ये ट्विन्स सारखे पण जीव नसणारे अवयव होते, ज्याला हात पाय दोन्ही 2 बाळ होते आणि त्यांना हात पाय होते, डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला. ती शस्त्रक्रिया आज इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास 1 सव्वा तास लागला. आणि या शस्त्रक्रियेमध्ये मी डॉक्टर उषा घसपे, डॉक्टर नवीन चौधरी, आपल्या इथे पिडियाट्रिक सर्जन सिनियर पिडियाट्रिक सर्जन आहेत, डॉक्टर मंगेश मेंढे सर, जे आज आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सुपरिटेंडंट म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर मॅडम, ही जी शस्त्रक्रिया होती काय कॉम्प्लिकेशन्स आले? शस्त्रक्रिया चॅलेंजिंग असतेच, कारण की 3 दिवसाच्या बाळामध्ये तुम्ही जर मोठी शस्त्रक्रिया करता, ज्याच्या पोटामध्ये 2 बाळ आहेत आणि ते तुम्हाला काढायचे आहेत, त्याला रक्त सप्लाय पण असतो. तो रक्त सप्लाय नॉर्मल शरीराच्या अवयवाला जोडलेला असतो आणि त्यापासून तुम्हाला ते सेपरेट करावं लागतं. तर शस्त्रक्रिया एक तर छोटं बेबी असल्यामुळे, दुसरं त्याचे शरीरात पूर्ण मोठं बाळ असल्यामुळे आणि मोठी ट्युमर असल्यामुळे ते आपल्याला चॅलेंजिंग असतं. ॲनेस्थेशिया चॅलेंजिंग असतो, बाळाचं ऑपरेशन चॅलेंजिंग असतं. बच्चों में कुछ में टाइटल हो गया. एका कुछ नहीं रहता, पेट में आधा पेट काटा जाता है ऑलमोस्ट. मॅडम, हे अशा रेअर केसेस असतात, काय मेडिकली काय सांगू शकाल? मेडिकली असं आहे की ते जेव्हा जसं आपल्याला ट्विन्स आणि ट्रिपलेट्स वगैरे होतात, त्या टाईपचं सुरुवातीचं जे फर्टिलायझेशन होतं आणि ते नॉर्मल आईच्या युटरसमध्ये ना इम्प्लांट होतात. जे डेव्हलप होणारं एक बाळ असतं त्याच्या पोटामध्ये किंवा शरीरातल्या कुठल्याही भागामध्ये ते डेव्हलप होऊ शकतं. किती लोकांची टीम होती आज सकाळपासून? ते आपण सांगितलं किती लोक असे आहे सगळ्यांनी स्टाफ nursing staff. आता बाळाची कंडिशन्स कशी आहेत, काय प्रोसेस आहे? जे आपने ट्यूमर